स्वागतम सुस्वागतम. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आयोजित परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचनाचा आज 4था दिवस आहे. आपल्या प्रथेप्रमाणे महाराजांना हार हातवे केबल कंपनीचे श्री वडनेरे घालते. सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक श्री शिंदे हे पोथीला हार घालते. अरुण शिंदे. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदादा महाराज की जय. पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या अलौकिक अशा अमृतानुभव या ग्रंथामधून जीवनमुक्त
झाल्यानंतर त्याची कर्मे कशी असतात, तो कर्म करतो का न करतो. जसं एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर माणसांना कुतूहल असतं, आता तुम्ही काय करता, आता तुम्ही काय करता. तो म्हणतो काही नाही, इतके दिवस केलं, आता आनंद भोगतो. रोज सकाळी उठतो, फिरायला जातो, येताना भाजी घेऊन येतो, घरी आल्यानंतर बायकोने सुंदर नाश्ता करून ठेवलेला असतो, पेपर वाचतो, निवांत 11-11:30 आंघोळ करतो, जरा ज्ञानेश्वरी वाचतो, अभंग वाचतो, 1-1:30ला जेवतो, झोपतो. 5-6 वाजता जरा बाहेर येतो, महाराज येथे असतील तर प्रवचनाला जातो, घरी येतो, पुन्हा बातम्या बघतो, काही टी व्हीची सिरियल बघतो, 10-11 वाजता झोपून जातो. म्हणजे एखादा मनुष्य रिटायर झाल्यानंतर तो काय करतो याच्याबद्दल माणसाला कुतूहल असतं. एखादा सांगतो नाही बाबा, रिटायर झालं तरी काय, जो काही फंड होता तो पोरांनी खर्च केला, त्याला फ्लॅट घेऊन दिला, मी पुन्हा नोकरी करतोय. दुसरा विचार, तू काय करतोस, नाही म्हणाला, आता पुण्यामध्ये खूप राहिलो, आमचं गावचं घर सुंदर आहे, तिथे जाऊन दिवस काढायचे, आमचे बाळमित्र तिथे आहेत गावात, तिथे जाऊन. तसं जीवनमुक्त झालेला पुरुष काय करतो, तो देवधर्म टाकून देतो का. परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्यासारखं शिल्लक राहिलंय का. बरोबर आहे, परमोच्च पदाला पोचल्यानंतर काही करण्याची आवश्यकताच नाही, हे बरोबरच आहे. तसा जीवनमुक्त हे परमपदाला पोचलेली व्यक्ती काय करते का, त्याचे व्यवहार कसे असतात, तो कोणत्या स्थितीत कशा प्रकाराने व्यवहार करतो, का कोणालाही आपल्याला लुबाडून देतो, काय जीवनमुक्त आहे. माझं बोलणं कळलं का, काय जीवनमुक्त आहे. अहो काही नाही, ते जीवनमुक्त आहेत, कोणी त्यांच्या खिशात पैशाचा हात घालतं आणि काढून घेतं. म्हणजे अशी काय अवस्था आहे, मला वाटतं ती वेडपटपणाची अवस्था होईल. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन असून जीवनातल्या कोणत्याही कर्मामध्ये जो अडकला नाही. ठीक आहे, इथे बसून सांगायला सोपं आहे. माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे की स्पष्ट सांगतो, असं काही की अगदी तुम्ही म्हणाला बाबा तुम्ही जीवनमुक्त आहात, बिलकुल बिलकुल तसं काही नाही आहे. मला जेवढं कळलं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, सोप्या भाषेतून एवढंच. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव धर्म तीर्थाटन न टाकती, हा मुद्दा चालला आहे या अध्यायाचा. मग त्याच्याकरता दृष्टांत दिला होता परवा, अर्भकाचे साठी पंते हाती घेतली पाटी. आजोबा आहेत पण मुलाकरता बाराखडी गिरवतात, तसं सामान्य माणसाकरता जीवनमुक्त जरी झाला तरी त्याने नित्यकर्मही करणं आवश्यक आहे आणि तो करतो. बरं का, जीवनमुक्त झाला म्हणजे त्याला भूक लागत नाही असं म्हणण्याचा अर्थ चुकीचा होईल. जे जे तुमच्यात घडतं ते ते त्याच्यातही घडतं, पण तुम्ही प्रत्येक कर्मामध्ये अडकून जाता, तो कशातही अडकत नाही. अडकल्यासारखा दिसतो पण अडकलेला नसतो. माझं बोलणं हे समजून घ्या. तसे या ठिकाणी त्याचा भोग कसा असतो, मग आपल्या ओव्या सुरू झाल्या. दिठीची आरवा. काल प्रवचन संपताना मी मायकेल अँजेलोची गोष्ट सांगितली. तो पुतळा बघितला व्हॅटिकन सिटीमधला, सूत्र सांगतो. कुणी त्याला म्हणाला का काय पुतळा घडलाय, तो म्हणला नाही तिथे होताच, तिथे होताच, त्या दगडामध्ये मला तो दिसतच होता, फक्त मी नको त्या कपच्या काढल्या.
याचा अर्थ कळलं का? त्याने निराळं काही केलं नाही, ते त्याला दिसतच होतं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. दुसऱ्या बाजूने सांगतो, कळेल असं. ज्या वेळेला मी करतो असं म्हणता, तेव्हा ती कर्म अर्पण होत नाहीत. मी करत नाही, तो माझ्याकडून करवून घेतो, अशी जर समजत आली तर ते कर्म आपोआपच प्रभुचरणी अर्पण होतं. जरा अजून सोप्या पद्धतीने सांगतो. जे परमपदाला पसलेली माणसं आहेत ते कर्तेपणा आपल्याकडे घेत नाहीत. व्यवहारामध्ये त्याला शहाणं म्हणावं, उगीच जोखीम अंगावर ओढून घेऊ नये. जो अंगावर जोखीम ओढून घेतो त्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. साधा संसार. पगार तुमच्या ताब्यात ठेवा. बायकोनी नाही तुमच्या मागे आणा लावला, हे आणा ते आणा ते आणा ते आणा, नव्हे आणा, गप्प बसून देणार नाही. मला म्हणाला, महाराज हे बंद करण्याकरता काय करायला पाहिजे? म्हटलं काही करू नकोस, तुला लागतील तेवढे पैसे काढून ठेव, बाकीचे तुझ्या ताब्यात दे, संपलं. तिच्या ताब्यात दिल्यावर त्याला आपोआपच हक्क प्राप्त झाला. का ग म्हटलं, आज एक भाजी का केलीस? अहो म्हणाली, आता तुम्ही माझ्या हातात दिले त्याच्यात बसवायचं, मग मी काय करत होतो? माझं बोलणं कळलं का? तिच्यावर सोपून साधा संसार हा निवांत. तो म्हणला आता काही नाही, घरी जायचं, बसायचं, खायचं, उलट बोलायचं, ही का भाजी केली, ती का केली. तसं या ठिकाणी मोठं गमतीचा व्यवहारातला दृष्टांत सोडून द्या बाजूला. कर्तेपणा आपल्याकडे घेतला, सामान्य दृष्टांत देतोय की त्याचा त्रास होतो. करता प्रभू आहे म्हटलं, त्याच्या सत्तेने चाललंय म्हटलं की सुख काय दुःख काय येतं ते सहन करण्याची ताकद प्राप्त होते. ज्याला ही सहन करण्याची ताकद प्राप्त झाली, माझ्या दृष्टिकोनातून जीवनमुक्त आहे. सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने खचून जात नाही. दक्षिण उत्तर मारुता मेरुदैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थु जो. इकडून वारा आला, इकडून वारा आला, पण मेरू पर्वत जसा हलत नाही, तसं सुख असू दे दुःख असू दे, तो आपापल्या पदाच्या ठिकाणी निश्चिंत उभा आहे. तेव्हा या ठिकाणी आता जे आपल्या उभ्या चालल्यात, किती मूर्तीचा दृष्टांत, सोन्याची लगड त्याच्यातून घडत गेलं, त्याला दिसत होतं. माझं बोलणं कळलं का? तुम्हाला दिसत नव्हतं पण त्याला दिसत होतं. तसं सामान्य माणसाला काही काही गोष्टी दिसत नाहीत, आणि ज्यांना दिसतात आणि त्या दिसण्याप्रमाणे ते वागतात ते जीवनमुक्त आहेत. तैसे भोग्य आणि भोगता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफुटा माझी. या ठिकाणी म्हणाले, स्फुरण मात्र वस्तू जे काही ते फुटायचे जड नाही, स्फुरण मात्र आहे. एक चिद्विलासाचा सिद्धांत दुसऱ्या अंगाने असा मानला जातो, जगत हे स्फुरण आहे, सतत स्फुरण आहे, स्फुरत रूप आहे. बघा, बोलणं स्फूर्त, ऐकणं स्फूर्त, चालणं स्फूर्त, कर्म स्फूर्त, स्फुरण आहे. जगत म्हणजे सत्तेचं स्फुरण आहे. तुमचं जीवन म्हणजे सत्तेचं स्फुरण आहे. ही स्फूर्ती वाचवणी उभीच अमृतानुभव. या स्फूर्ती व्यतिरिक्त या जगात दुसरं काही नाही. हे कळलं की निराळ मी करतो का तुम्ही करतो का, मी केलं का तुम्ही केलं, हा प्रश्न शिल्लक राहत नाही. स्फुरण मात्र वस्तू जे काही, आता स्फुरण मात्र आहे, तिथे काय फुटे काय तुटे काय उरलं नाही, काय तुटलं काय उरलं, स्फुरणच आहे, स्फुरण आहे. आता माझ्या बोलण्याचा ओघ आहे बरं का, माझं तोंड दाबाल, पण हे जे बोलण्याचं स्फुरण आहे ते कुठे तुटतंय का? माझा शब्द तुमच्या कानापर्यंत जाऊन पोचतोय, कानापर्यंत जाऊन पोचतोय, ते स्फुरण आहे. ते कुठे खंडित करतो होत आहे का? होत नाही. कोणी खंडित करू शकेल का? माझं बोलणं कळलं का? हे बघा, माणसाने घडलेली मूर्ती फुटली जाईल, पण त्याच्या मनात असलेली मूर्तीचं स्फुरण अखंड आहे ना. तो म्हणाला, एक फोड मी 1000 करीन, आतलं स्फुरण कायम आहे.
आतलं स्फुरण कायम आहे. बघा, स्फुरण सहज अगदी व्यवहारातल्या दृष्टांत, अगदी उच्च कोटीतलं काही मला तसं सांगता येत नाही, तुम्हाला कळेल असं. साधा दृष्टांत, घरी गेला, जरा प्रवचन झाल्यावर उशिरा झालं, पाऊस होता, बायको म्हणाली आता काय करायचं, तुम्हाला तर गरम भाकरी लागते. हो म्हणला लागते, पण एक असं करू, आज भाजी बिजी काय करू नकोस, पिठलं कर. पिठलं कर म्हटल्यावर स्फुरण आलं. काय स्फुरण आलं? बाजरीचं पीठ पाहिजे. काय पिठलं म्हटल्यावर चण्याचं पीठ पाहिजे, कांदा पाहिजे, आमकं पाहिजे. स्फुरलं, स्फुरलं, स्फुरण चालू आहे, चालू आहे. मग आतून स्फुरण आलं, अहो नुसतंच पिठलं का, जरा पापड पण. हां चालेल 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 चालेल. हे काय आहे? अहो प्रत्येक कर्म तुमच्यातून स्फुरतंय ना, सतत स्फुरण चालू आहे. माझ्यात सांगण्याचं स्फुरण चालू आहे म्हणून तुम्ही येताय आणि मी सांगतोय. उद्या जर हे स्फुरण बंद झालं, ते म्हणले हे पूर्वीचे बाबा निराळा आता काय, अहो त्यांना काय आठवतच नाही. माझं बोलणं कळलं? आता आठवणं न आठवणं हा काय माझा दोष नाही आहे. जे आठवतंय वेळच्या वेळी जे स्फुरद्रूप आहे, स्फूर्त आहे. माझं बोलणं सुद्धा तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा ऐकणं तुमच्यातून स्फुरेल तेव्हा. आणि ते जर योग्य स्फुरण पावलं नाही तर तुम्ही म्हणाल महाराज सांगितलं पण कळलं नाही. म्हणून त्याच्याकरता हे मध्य दृष्टांत आहेत. मागे सांगितलंय पण पुन्हा सांगतो. काही काही माणसं म्हणतात, एक मोठे फिलॉसॉफर होऊन गेले, त्यांच्या अख्ख्या प्रवचनामध्ये कधी दृष्टांत नसे, निश्चित तत्वाची भाषा असे. तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला, ते म्हणले बाबा महाराज ज्ञानेश्वरीत एवढे दृष्टांत का, तुमचे एवढे दृष्टांत का? म्हटलं त्यांचे श्रोते सगळे जीवनमुक्त होते, आमचे संसारिक आहेत. अजून तुमच्या माहितीकरता सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्यापैकी जवळजवळ 4-4,500 सिद्धांताच्या ओव्या आहेत आणि 4 ते 4,500 दृष्टांताच्या ओव्या आहेत. दृष्टांत दिल्याशिवाय द्राष्टा कळतच नाही, सोपं करून सांगायचं असेल तर. आणि संतांना परमार्थ सोपं करणं हा जर जीवन ध्येय आहे तर त्याच्याकरता दृष्टांत सांगणं महत्त्वाचं आहे.